मराठवाड्याच्या राजकारणात दानवे या घराण्याचं किंवा दानवे या आडनावाचं एक मोठं प्रस्थ राहिले. ते जालन्याच्या बाबतीत असो किंवा छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या बाबतीत दानवे जे आडनाव आहेत, जे दानवे जे घराणे यांच्या अवतीभोवती राजकारण फिरत असतं. जालन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर रावसाहेब दानवे यांच्या भोवती जालन्याचं राजकारण फिरतं. आणि औरंगाबादच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यात अंबादास दानवे यांना वगळून चालत नाही. नमस्कार, मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं 100 दिवस 100 राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये. अंबादास दानवे यांचा जन्म झाला 8 डिसेंबर 1970 मध्ये. अंबादास दानवे यांचे वडील हे महामंडळात म्हणजे एसटी महामंडळात ते कामाला म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याच्यामध्ये त्यांचे वडील कामाला होते. बट अंबादास दानवे यांचं जे पहिल्यापासून म्हणजे ते शिक्षण घेत असताना त्यांचं राजकारणाकडे त्यांचा एक इंटरेस्ट होता आणि त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे RSS सोबत. त्यांनी संघाची शाखा जॉईन केल्यानंतर भारतीय जनता पार्टी युथ विंग मध्ये त्यांचा समावेश होता आणि पुढे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा याच्यामध्ये देखील ते सहभागी झाले आणि ह्या सगळ्यातून त्यांच्या राजकारणातला प्रवेश सुरू झाला. आणि पुढे 2000 साली ते छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगर मधनं ते नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. पुढे 2011 मध्ये शिवसेनेनं जिल्हा प्रमुख म्हणजे छत्रपती संभाजीनगर शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि त्याच अलीकडच्या काळात 2019 मध्ये शिवसेनेकडनं ते विधान परिषदेवर निवडून गेले. आणि ज्यावेळेस शिवसेनेचं 2 गटात विभागणी झाली त्यावेळेस शिवसेनेकडनं त्यांना विधान परिषद विरोधी पक्ष नेता हे पद त्यांना देण्यात आलं आणि शिवसेनेचं 2 गटांमध्ये विभाजन झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचं ठरवलं आणि ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी छत्रपती संभाजीनगरचा गड ते पुन्हा मजबूत करताना बघायला मिळतं. आणि आता होणाऱ्या म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अंबादास दानवे यांचा महत्वाचा आणि मोलाचा रोल असणार. धन्यवाद.